नमस्कार. मी डॉक्टर मनीषा महेश बोरसे. दीपाली चरेगावकर लिखित हतबल ही लघुकथा आपणासमोर सादर करीत आहे. एकुलत्या एक लाडक्या लेकीची बेडरूम नक्षत्रांनी सजवायची तिची हौस आज पूर्ण झाली. आजच तिने मुलीच्या बेडरूमच्या छतावर ग्रह, तारे, नक्षत्र, चंद्र, मिकी सारं काही पेस्ट करून घेतलं होतं. भर दिवसाच पडदे ओढून तिनं बेडरूममध्ये अंधार केला. छतावरचा एक एक तारा लुकू लागला. चांदूबाई मिकीकडे पाहून डोळे मिचकावत हसू लागला. लेक आनंदानं टाळ्या पिटत नाचू लागली. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या एवढाही प्रकाश त्या आकाशगंगेचा पडत नव्हता. लेकीला इतकं खुश झालेलं पाहून तिचा ऊर आनंदानं आणि अभिमानानं भरून आला. आपल्याला जे जे मिळालं नाही ते आपल्या लेकीला द्यायचंच असा निश्चय केलेली ती एक कर्तबगार आधुनिक आई होती. मम्मा, तुझ्या बेडरूमला होतं का ग असे स्टार्स? लेकीच्या त्या निरागस प्रश्नानं ती भानावर आली आणि जमिनीवरही. लेकीच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर देणारी, तिचं मानसशास्त्र जपणारी ती क्षणभर गडबडली आणि सावरून म्हणाली, अगं, आम्हाला तर बेडरूमच नव्हतं. मग तुम्ही हॉलमध्ये लावायचात का असे स्टार्स? लेकीच्या प्रश्नामुळे तिच्या डोळ्यासमोर तिचं जुनं घर आलं. तिचं जुनं घर, कौलारू घर. त्या कौलातून उन्हा आत यायची आणि भिंतीवर गोल गोल सोनेरी कवडसे पडायचे. उन्ह फिरतील तसे कवडसे पडायचे आणि तसेच ते कवडसे फिरायचेही. सोन्याच्या नाण्यासारखी भिंतीवरून घरंगळायची. किती मज्जा यायची. तिचे दादा, अण्णा तिला कवडशात बोटे हलवून गंमत करून दाखवायचे. कधी ससा, कधी हरिण. एकदा तर तिला या कवडशात सूर्यग्रहण पण दाखवलं होतं दादांनी. ग्रहण लागल्यावर गोल कवडसा अर्धा अर्धा होत गेला होता. पावसाळ्यात तर मज्जाच होती. सुदाम्याच्या घरी श्रीकृष्ण यावा तसा वरुण राजा तिच्या घरी यायचा. तिच्या ताई माई मग भांड्यांची आरास मांडायच्या त्याच्या स्वागतासाठी. उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगणात सगळ्या भावंडांनी चांदण्या बघत केलेली अंगत पंगत आठवली. तिनं लेकीला समजेल अशा भाषेत हे सारं सांगितलं. कौल म्हणजे काय, कवडसे म्हणजे काय, झरोका कशाला म्हणतात, अंगत पंगत कशी केली जाते, सारं काही तिला समजावून सांगितलं. लेक डोळे विस्पारून ऐकत होती. एकदम म्हणाली, मम्मा, हाऊ वंडरफुल, किती मस्त आहे ग हे सगळं. मम्मा, मला नको ते स्टार्स अँड वॉचएवर. माझ्या बेडरूमला कौलं लावूयात का? म्हणजे इथे पण डायरेक्ट सनलाईट येईल आणि रेन पण आत येईल. मम्मा, टीचर सांगतात नेचर अँड एव्हरी नॅचरल थिंग इज द बेस्ट. मला नकोत हे आर्टिफिशियल स्टार्स. मम्मा, अँड वन मोर थिंग, मला पण तुझ्यासारखे दादा, अण्णा, ताई, माई देशील का ग? किती मज्जा येईल. मग आम्ही खूप धमाल करू, अंगत पंगत करू. मग तू ऑफिसला गेलीस ना तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. सांग ना मम्मा, देशील ना हे सगळं मला? आपल्याला जे जे मिळालं नाही ते लेकीला द्यायचंच असा निर्धार केलेली ती अगदी हतबल झाली. तिनं हट्ट केल्यावर तिची आई व्हायची अगदी तशीच. धन्यवाद.